शक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आतडा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आतडा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण अरे कसला विचार करतोयस मोडद्या शिव्या आणत असेल मला पण लेकरा माझ्या कोकरा तुला हवं ते कर कीर्ती अगं कोणी जीवावर उदार होऊन तुमचा जीव वाचवतं ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्यातून काहीही अर्थ निघो मी बरोबर आहे आणि होते अगं निव्वळ माझा जीव वाचवणारा विक्रम आहे म्हणून त्याचं महत्त्व कमी नाही होत कीर्ती कीर्ती अगं मम्मी डॅडींची तगमग त्यांचा आग्रह त्यांची मतं पटवून देण्याचा खटाटोप याचा खूप त्रास होतोय ग पण मलाच आता असं वाटतंय की मला जरा वेळ घ्यावा लागणार आहे जरा जास्त वेळ लागला तरी चालेल नंतर विचार करण्याची वेळ येण्यापेक्षा आधीच विचार करून निर्णय घेतला तर चांगलं आणि तू जो निर्णय आता घेशील त्याची जबाबदारी पूर्णपणे तुझीच असेल हे लक्षात ठेव आणि काही वाटलं तसंच जर काही माझी मदत होण्यासारखं असेल तर मला नक्की फोन कर तुझ्याशी बोलल्यामुळे जरा मोकळं वाटलं थँक्स कीर्ती बाय बाय भाषाचं मन नक्कीच विक्रमकडे आकर्षित झालं पण असं घडलं तर त्यामुळे किती खळबळ उडेल याचा विचार आधी भाषाने करायलाच हवा विक्रम कितीही चांगला असला तरी त्याची फॅमिली बॅकग्राऊंड विचारात घेतली जाणारच ना भाषाला हे सोपं वाटत असेल तर तो तिचा गैरसमज आहे बर्वेंचं कुटुंब त्यांचे संस्कार आणि खंडागळेंचं घर संस्कार खूप जास्त तफावत आहे दोन विरुद्ध टोकं आहेत भाषाला त्या घरात सुख मिळेल ना काही सांगता येत नाही तशी सुबुद्धी भाषाला दे देवा भाषाचा निर्णय चुकला तर तिचं आयुष्य खराब होईल आणि तसं व्हायला नको देवा रक्षण कर भाषाच्या या कठीण समयी तिच्या पाठीशी राहा रक्षण कर देवा रक्षण कर माझा निर्णय हा माझाच असेल तो चूक की बरोबर हे माझं मलाच ठरवायला हवं आणि त्याचे जे परिणाम होतील ते स्वीकारायला मनाने तयार असायला हवं अर्थात खूप प्रतिष्ठित घरातली माणसं देखील माणसंच असतात ना भाऊसाहेब खंडागळे पण तितके वाईट असावेत असं जाणवलं नाही आणि विक्रमची आई तर टिपिकल गृहिणीच वाटली किती प्रेमाने विचारपूस केली त्यांनी मला त्या माणसात काहीही खोट दिसली नाही
तरीही अजून चित्र स्पष्ट होत नाहीये. काय करू काहीच कळत नाही. अमर जा तू तुझ्या खोलीत. अरे किती वेळ असा बसून राहणार आहेस? अमर, तुला ऐकू येतंय का मी काय म्हणते ते? मी सुटकात आहे. वेड्यासारखा काहीतरी बरळू नकोस रे. सुटकात कशाला राहायला हवं? कारण सुद्धा मीच सांगू? नको सांगूस. आम्हाला माहिती आहे कारण. पण त्यासाठी तू तुझ्या आयुष्याचा असा खेळखंडोबा का करून घेतोस बाळा? अमर, अरे आम्ही कमी का प्रयत्न केले, पण अंजलीला जर... नाव कशाला घेतेस तिचं? कशाला नाव घेते? ती काय परत येणार आहे आता? तिने परत येता कामा नये. गेली ती, दूर निघून गेली आता ती. फार विपर्यास करतोयस तू अमर. हे बघ, तुझं मन आम्हाला कळत नाही असं नाही, पण अंजलीला त्याची काही किंमतच नाहीये. तू सावरायला हवायस. हे बघ अंबर बाळा, तर या वयात आम्हाला आणखीन मनस्ताप होईल असा नको वागूस रे. रूढींचे कुंपण. हे बघ, तुझं मन आम्हाला कळत नाही असं नाही, पण अंजलीला त्याची काही किंमतच नाहीये. तू सावरायला हवायस. हे बघ अंबर बाळा, तर या वयात आम्हाला आणखीन मनस्ताप होईल असा नको वागूस रे. अरे मला सांग, आमचे किती दिवस राहिलेत? जे काय शेवटचे थोडे दिवस राहिलेत त्याच्यात थोडीशी तरी स्वस्थता आमच्या पदरात पडू दे ना बाळा. मी तसा त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो बाबा. आणि हे मुख्य म्हणजे या वयात मला विनवणी करू नका तुम्ही. मला माहिती आहे, मला माहिती आहे की मी खूप विक्षिप्तासारखा वागतो, पण काय करू? हो, पिंडदानाच्या वेळी जर कावळा शिवलाच नाही तर काय होईल? हा विचार माझ्या सतत डोक्यात घोळत असतो. आणि एकदा का भान सुटलं ना की मग मी माझा राहत नाही. डोक्यामध्ये वणवा पेटतो माझ्या, वणवा. त्या आगीमध्ये अंजली मला हसते असा मला भास होतो. दिसतं मला हसत असं. त्या भीषण आगीमध्ये अंजलीचा चेहरा मला दिसत राहतो सतत. माझं सर्वस्व जाळून सुद्धा तिचा चेहरा कसा काय जळत नाही याचं आश्चर्य वाटतं मला. बरोबर आहे, पण आय एम नॉर्मल. ॲब्सोल्युटली नॉर्मल. मी ठीक आहे मी. ए आई, हे बघ कोण अंजली? सांग मला, कोण अंजली? ती जी माझ्या आयुष्यावर थुकून माझ्या आयुष्यातून निघून गेली ती? तिच्यासाठी काय मी कळवळत बसणार आहे? मी काय लेचा पेचा नाहीये तेवढा. तू काळजी नको करू आई. बाबा तुम्ही पण स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी खरंच त्रास देणार नाही हो कोणाला.
हा नका त्रा ए अरे ए ती चिता नीट राजा रॉकेल मारा त्याच्यावरती रॉकेल मारा अरे हा काय आहे ती लाकडं ओली आहेत ना चिता नीट रचली गेली पाहिजे ना हा पाहिजे की नाही हे बघा ओली आणि सुकी लाकडात ना ती अशी अशी खालवर नीट रचा म्हणजे शरीर बघा कसं कापरासारखं जळेल चर कापरासारखं जळेल हा आता कसं हा आणि काळजी घ्यायची काळजी ही चिता अशी भडकली ना की मग आग आहे ना ती स्मशानाबाहेर जाऊन देऊ नका अहो ज्वाळेचा काय भरोसा नसतो अशी कुठे उडून बाहेर पडेल की नाही ती आणि कुणाच्या घराजवळ तर अजिबात जाऊन देऊ नका ती चिता तिला आवरा अरे यार ती बघा चिता स्मिता इकडे बस हे बघ स्मिता हे बघ कसं खचून नाही जायचं आणि बघ रडायचं तर अजिबात नाही रडायचं आता आपणच एकमेकांना आधार द्यायला हवा सांभाळायला हवं नाहीतर पुढचा प्रवास फार मुश्किल होईल स्मिता अगं आभाळा एवढं दुःख माणूस सहज पेलू शकेल जर त्याच्या पायाखालची जमीन मजबूत असेल तर मला ना काय बोलावं काय करावं हेच कळत नाहीये संकटाने मी कधी घाबरले नाही खचले नाही पण या एकुलत्या एका पोराची अवस्था बघवत नाही हो फार कोलमडून गेलीये मी अरे किती अस्थिर किती हतबल झालाय हा असं करून कसं चालेल म्हणूनच स्मिता आपण अमरला सांभाळायला हवं परत तरुण व्हायला हवं आपला आधार डळमळलाय म्हणून आपण खंबीर होऊन अमरला आधार द्यायला हवा नाहीतर तो वाहवत जाईल ग वाहवत जाणार असा कसा वाहवत जाणार हा माणसानं इतकं मेणाचं राहून चालतं का आणि अमरची काही चूक नाहीये ना त्यानं अंजलीवर मनापासून प्रेम केलं पण अंजलीला त्याची काही किंमत नाही हे कळल्यानंतर ही अशी अवस्था काही अर्थच नाहीये त्याला अगं स्मिता ग स्वभाव असतो एकेकाचा आणि अमर मुळातच काय हे लहानपणी सगळं ठीक होतं पण आता काही तो लहान राहिलेला नाहीये रूढींचे कुंपण अगं स्मिता ग स्वभाव असतो एकेकाचा आणि अमर मुळातच काय हे लहानपणी सगळं ठीक होतं पण आता काही तो लहान राहिलेला नाहीये तुम्ही अजिबात गय करू नका त्याची त्याचं सांत्वन करून त्याला अजिबात पाठीशी घालू नका उलट चांगला दम द्या इतक्या कच्च्या मातीचा कसा आहे तो समजायला 2 थोबाडीत द्या त्याच्या आणि त्याला म्हणा खबरदार असा बायकांसारखा रडलास तर अरे आता या वयात आम्ही त्याला सांभाळायचं का त्यांनी आम्हाला सांभाळायचं हे बघ स्मिता मला कळतंय तुझं नाही कळतंय काहीही कळत नाहीये तुम्हाला मी आधीपासून कानी कपाळी ओरडत होते अमरच्या अंजलीच्या बाबतीत तो खंबीरपणे वागला असताना तर ही वेळ आलीच नसती अरे ठीक आहे ना तुम्ही नको तिथे गप्प राहा
पण जिथे गरज आहे ना तिथे बोलायलाच पाहिजे. अशी कशी बेशूट वागते ही अंजली. अमरने खंबीर राहायला हवं होतं. तिला सांगायला पाहिजे होतं हे असं वागून चालणार नाही. अरे असलं कसलं अंधळ प्रेम करतो हा. त्यांनी जर खंबीरपणे सांगितलं असतं ना तर ही अशी केविलवाणी अवस्था आलीच नसती त्याच्यावर. असा कसा खचून जातो हा. दारू काय पितो, रडत काय बसतो. अरे त्याची काहीही चूक नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी कसं दमदारपणे उभं राहायला पाहिजे. ठीक आहे. काही ठीक नाहीये, काही ठीक नाहीये. तुम्ही समजावून सांगा त्याला. तुम्ही समजावून सांगा त्याला, नाहीतर बेडा होईल तो बेडा. मला पूर्वी त्याची दया यायची पण आता नाही सहन होत आहे मला. बघ स्मिता, सहन होत आहे. काय बराच वेळ गप्पा चालल्या होत्या फोनवर. कीर्तीशी बोलत होतीस ना? नाही, मी चोरून ऐकलं नाही किंवा मला चोरून ऐकायची सवयही नाही. मैत्रिणीशिवाय सुख दुःख शेअर करता येतात. घरच्यांना सांगावंसं नाही वाटत ना? भाषा मी तुझ्याशी बोलतेय आणि जेव्हा एखादा प्रश्न मी तुला विचारते ना तेव्हा तुझ्याकडून मी उत्तराची अपेक्षा करते, कारण माझा अधिकार आहे तो. का गप्पा कायस? मी तुझ्यावर हात उगारला म्हणून ना? बरोबर आहे. आता तुम्ही मोठे झालात, कमवायला लागलात ना. याचा अर्थ तुम्ही आईवडिलांपेक्षा मोठे झालात असं नाहीये भाषा. अगं मला काही वेड नाही लागलं तुझ्या अंगावर हात उगारायला किंवा अत्यानंदही नाही झाला. उलट मला माझीच लाज वाटली. ज्या मुलांना लहानाचं मोठं केलं, ज्यांच्यावर एवढे चांगले संस्कार करण्यासाठी मी राबले, तीच मुलं आता. अर्थात मी काही उपकार नाही केले, आईवडिलांचं कर्तव्यच आहे ते. हो, पण त्याचबरोबर मुलांचीही काही कर्तव्य असतात आणि मुलांनी जर त्यांच्या कर्तव्यात जर चूक केली ना तर त्यांना त्याची शिक्षा ही झालीच पाहिजे. मग तिथं वयाचं बंधन नसतं. हे बघ भाषा, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुझी आई राहणार आणि तू माझी मुलगीच राहणार. तेव्हा माझी आई होण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा स्वतःच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करू नकोस किंवा बाहेरच्यांची दया मिळवण्याचा प्रयत्नही करू नकोस. बोल, कुणाशी बोलत होतीस? मला सध्या वाटतं की आपल्यात बोलण्यासारखं काहीही नाहीये. अच्छा, तुझ्या लेखी सगळं संपलंय म्हणजे? हा मम्मा, का उगाच बोलण्याचा विपर्यास करतेयस? हे बघ भाषा, बोलताना शब्द जरा जपून वापर. आता आपल्यात बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. ह्या शब्दाचा अर्थ तुला तरी कळतो का ग? हा मम्मा, मी खूप थकलीये ग. पण मी तुला थकवण्यासाठी बोलत नाहीये भाषा. मला काहीही बोलायचं नाहीये. अचानक तुझ्या मनात आमच्याबद्दल राग, तिरस्कार निर्माण झालाय ना? साहजिकच आहे. तुझ्या वयातनं मीही गेले ग, पण फक्त भान ठेवावं लागतं की आपला कुठलाही निर्णय आपल्या घरच्यांच्या मनाला, भावनांना डागण्या तर देत नाही ना. हे बघ भाषा, तुझं आयुष्य मी तुला दिलंय. अगं मी 9 महिने तुला माझ्या पोटात ठेवलंय. त्यामुळे निदान ह्या जन्मात तरी तू माझ्यापासून किंवा मी तुझ्यापासून दूर नाही जाऊ शकत भाषा.